मनाला विचलित करणारी घटना बेळगाव येथे घडली आहे। संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागत असतं, त्यामुळे नवरा बायकोमधील भांडणं ही प्रत्येक घरात नवीन नाही। नवरा बायकोची भांडणं ही होतच असतात। अशातच घरात साडीऐवजी गाऊन का घातला, इतक्या क्षुल्लक कारणावरून एका नवऱ्याने आपल्या बायकोला पेटवून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे। ही महिला गंभीर जखमी झाली असून तातडीने रुग्णालयात दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गाऊन घालण्यावरून झालेल्या वादानंतर पतीने पत्नीला पेटवून दिल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील हत्तरवाडा गावात घडली आहे। मंजुळा पाटील असं जखमी महिलेचे नाव आहे, तर कृष्णाजी पाटील असं विकृत नवऱ्याचं नाव आहे। पोलिसांनी या विकृत पतीला ताब्यात घेतलं आहे। कृष्णाजी पाटील आणि मंजुळा पाटील यांचं 8 वर्षापूर्वी लग्न झालं होतं। दोघेही हत्तरवाडा गावात राहणारे होते। दोघांचं धामधुमीत लग्न झालं होतं, पण लग्न झाल्यानंतर काही दिवस होत नाही तेच कृष्णाजी पाटील आणि मंजुळामध्ये खटके उडायला लागले। कृष्णाजी लग्नापासून आपल्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता, पण तरीही मंजुळा ही पतीचा त्रास मुकाटपणे सहन करत होती। अशातच बुधवारी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद पेटला। त्यावेळी घरात साडीऐवजी गाऊन का घातलं, एवढ्या क्षुल्लक कारणावरून कृष्णाजीने मंजुळाला जबर मारहाण केली। नुसती मारहाण करून हा विकृत थांबला नाही, त्याने रागाच्या भरात मंजुळाला पेटवून दिलं। मंजुळाला पेटवून दिल्याचं समजता शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि मंजुळाला वाचवलं, पण तोपर्यंत ती भाजली होती। घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी जखमी मंजुळाला तातडीने रुग्णालयात दाखल केला आहे, तर पती कृष्णाजी पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस अधिक तपास करीत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।